नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक YCMOU.digitaluniversity.ac या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर होम पेजवर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल आहे। तुम्ही डाउनलोड करून स्वतःसुद्धा वाचू शकता। परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे पाहूया। परिपत्रक: विद्यार्थ्याच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा फोटो, सही व त्याचे मराठी देवनागरी नाव छापले जाते। सदर माहिती ही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतेवेळी प्रोफाईलमध्ये भरलेली असते। त्यानुसार सदर माहिती ही विद्यार्थ्याचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र छपाई करतेवेळी उपयोगात आणले जाते। परंतु असे निदर्शनास आले आहे की काही विद्यार्थ्याचे मराठी नाव हे इंग्रजी नावाप्रमाणे मराठीत देवनागरी नसते। तसेच स्टुडंट प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्यांनी जुना किंवा ब्लर असलेला फोटो अपलोड केलेला असतो। त्यामुळे सदर विद्यार्थी पदवीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची मागणी करतात। या अनुषंगाने सदर परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्रावर प्रिंट झालेले नावाचे नाव, स्पेलिंग व फोटो तसेच परीक्षा प्रवेशपत्रावर हॉल तिकीटवर प्रिंट झालेले मराठीतील नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास खालीलप्रमाणे कारवाई करावी। ठीक आहे, हे बरोबर आहे। कारण कसं आहे, एकदा जी स्टुडंट प्रोफाईल तयार झाली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आणि आपला PRN नंबर जनरेट झाला की आपण काय करतो, BAचं MA ॲडमिशन घेतो। MA ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच PRN नंबरवर जी ऑलरेडी स्टोअर माहिती आहे त्याच्याच आधारे लगेच आपण MA ॲडमिशन घेतो। परंतु तिच्यातला आपण फोटो स्पष्ट आहे का नाही ध्यान देत नाही, त्याची काय आवश्यकता वाटत नाही आपल्याला, पण आवश्यकता आहे। जेव्हा गरज पडली त्यावेळेस आपण दुरुस्तीला अप्लाय करतो। ठीक आहे, तर त्याच्यासाठी ही परिपत्रक काढलेलं आहे मुक्त विद्यापीठाने। तर आपण पुढचे पॉईंट पाहूया। पॉईंट नंबर A: विद्यार्थ्यांनी आपल्या स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉग इन करून माहिती पडताळून पाहावी व इंग्रजी तसेच मराठी नावामध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा असल्यास तसेच फोटो बदलासंदर्भात नोंदणी कक्षाशी संपर्क साधून कार्यवाही करावी। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नोंदणी कक्षाशी संपर्क साधायचा आहे। त्याच्या पुढे कंसात लिहिलेलं आहे, या संदर्भात विद्यार्थी सेवा विभागाचे 28 ऑगस्ट 2024 परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 3 व 4 अन्वये विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे कारवाई करावी असे सूचित केले आहे। ठीक आहे, पुढचा पॉईंट नंबर 1: विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये काही बदल किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास विद्यार्थ्यांनी नोंदणी कक्षाकडे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेला अर्ज व साक्षांकित केलेले संबंधित पुरावे सादर करणे अनिवार्य आहे। ठीक आहे, विहित भरलेला अर्ज पूर्णपणे आणि साक्षांकित केलेले पुरावे। तुमच्या नावात चूक झाली असेल तर नावाशी संबंधित, मराठीतील नावाशी संबंधित, इंग्रजीतील नावाशी संबंधित। ठीक आहे, कंसात सोबत सहपत्र क्रमांक 1 नुसार नमुना अर्ज जोडलेला आहे आणि आपला दुसरा अर्ज तयार करायची बी गरज नाही, कारण याच PDF मध्ये त्यांनी नमुना अर्ज सुद्धा दिलेला आहे सोबत। ठीक आहे, नमुना अर्ज दिले त्या फॉर्मॅटमध्ये आपण भरून द्यायचा आहे। सोबत नमुना अर्ज, सोबत सहपत्र क्रमांक 1 नुसार नमुना अर्ज जोडलेला आहे। विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरलेला विहित नमुन्यातील अर्ज व संबंधित पुरावे reg.correction@ycmou.ac.in या मेलवर पाठवावे। ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे, ती जी आपण सोबतचा जे नमुना अर्ज दिला आहे तो भरायचा आहे। तुम्हाला भरून स्कॅन करून स्मार्टफोनमध्ये किंवा PC मध्ये सेव्ह करायचा आहे आणि आपल्या ईमेल ID वरून, ही जी विद्यापीठाचा ईमेल ID आहे ह्या ईमेल ID वर मेल पाठवायचा आहे आणि मेलसोबत ती अटॅचमेंट पाठवायची आहे, जी भरलेला फॉर्म आणि डॉक्युमेंट। ओके, पुढे बी येईल ते, आणखी पुढे वाचूया। सदरचे अर्ज व पुरावे प्राप्त झाल्यानंतर अर्जाची विहित कार्यपद्धती व नियमानुसार कारवाई करून देण्यात येईल।
नव्याने प्रवेशित झालेल्या शैक्षणिक वर्ष 2024-25च्या विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाकडून जोपर्यंत परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट दिले जात नाही तोपर्यंत शुल्क न आकारता त्यांच्या प्रोफाईलमधील बदल किंवा दुरुस्ती करण्यात येईल. ठीक आहे. आता जी जुनी चुका झालेल्या लोकांचे पदवी प्रमाणपत्र तसेच मार्क मेमो वगैरे आहेत तर त्यांना काही शुल्क लागू शकेल. ठीक आहे. परंतु जी नव्याने ज्या लोकांनी नव्यानं ॲडमिशन घेतलेलं आहे, फर्स्ट टाईम ॲडमिशन घेतलेलं नव्यानं या शैक्षणिक वर्षामध्ये 2024-25मध्ये, तर त्यांचं सेमिस्टरचं किंवा ॲन्युअल पॅटर्नचं हॉल तिकीट येईपर्यंत त्यांना प्रोफाईलमधून दुरुस्ती फ्रीमध्ये करून देण्यात येईल. फ्रीमध्ये फुकट करून देण्यात. नव्या विद्यार्थ्यासाठी. जुन्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी सोबत भरलेला नमुना अर्ज आणि त्याचे संबंधित पुरावे साक्षांकित केले, अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड केले, स्कॅन करून ह्यावरील ईमेल आय डीवर पाठवायचं आहे आणि त्यांना काही थोडं बहुत शुल्क लागले तर शुल्क लावून दुरुस्ती करून घ्यायचे जुन्या विद्यार्थ्यांनी. नवीन विद्यार्थ्यांना मात्र शुल्क लागणार नाही त्यांचं हॉल तिकीट जनरेट होईपर्यंत. मग जर एम एला ॲडमिशन घेतलं तर सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टर पॅटर्नमध्ये लगेच हॉल तिकीट येतं आता एक महिना दीड महिन्यामध्ये. ठीक आहे. तोपर्यंत त्यांना दुरुस्ती करून दिली जाईल फ्रीमध्ये. ठीक आहे. बाकी त्यांना सुद्धा प्रोसिजर हीच राहील. त्यांनी सुद्धा वरील ईमेल आय डीवर मेल करायचं आहे. त्या नवीन लोकांनी सुद्धा जुने आणि नवीन दोघांनी मेल करायचं आहे. ध्यानात ठेवायचं आहे. कळालं का? हां. दोघांचीही दुरुस्ती करून मिळेल. जुन्यांना शुल्क, नव्यांना शुल्क नाही. परीक्षा विभागाने परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क ₹300 आकारून विहित पद्धतीने प्रोफाईल बदल किंवा दुरुस्ती करावी लागेल. ठीक आहे. थोडक्यामध्ये ज्यांचं हॉल तिकीट जनरेट झालंय, आता हे सांगितलं वरचं जुने आणि नवीनचं, मग पुन्हा भविष्यामध्ये किंवा काही दिवसानंतर ज्यांचं हॉल तिकीट जनरेट झालंय आणि हॉल तिकीटवर बी त्यांच्या मराठीतल्या नावात चूक झाली आहे किंवा त्यांच्या स्वतःच्या इंग्रजीतील नावामध्ये चूक झालेली आहे का तर डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे, असं काही चूक झाली असेल हॉल तिकीट आल्यानंतर, तर मग तुम्हाला ₹300 शुल्क लागेल आणि प्रोफाईलमध्ये तुमच्या दुरुस्ती करून दिले जाईल. ओके. पुढे तसेच विद्यार्थ्यांनी स्टुडंट प्रोफाईलमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्ययावत करणे अनिवार्य आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून वेळोवेळी SMS ईमेल पाठवता येईल. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना काय करायचे आहे, वरील कारवाई तर करायचंच आहे, तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन, स्वतःच्या प्रोफाईलमध्ये, स्टुडंट प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचा जुना मोबाईल नंबर जर खराब झालेला असेल, म्हणजे गहाळ झालेला असेल, नसेल त्यांच्याकडे अवेलेबल, तर नवीन मोबाईल नंबर सध्याचा जी चालू आहे त्यांच्याकडं नवीन मोबाईल नंबर व सध्याचा जो ईमेल आय डी चालू आहे तो ईमेल आय डी स्टुडंटच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करायचा आहे, री एंटर करायचा आहे, व्यवस्थित एंटर करायचा आहे. आणि जर एखाद्याच्या प्रोफाईलमध्ये ऑलरेडी सध्याचा चालू असलेलाच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ऑलरेडी असेल अवेलेबल आणि तो चालू असेल तर त्यांना नव्यानं काही करायची गरज नाही. बरं, ज्यांचा ईमेल आय डी अगोदरचा गेलेला असेल, मोबाईल नंबर बी गेलेला असेल, त्यांनी नव्यानं अपडेट करून घ्यायचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. कारण ज्यावेळेस तुमच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करायची असेल तेव्हा विद्यापीठ तुम्हाला SMS मोबाईल नंबरवर पाठवू शकते किंवा ईमेल पाठवू शकते तुमच्या मेल आय डीवर. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कळालं पाहिजे ना तुमचं प्रोफाईल दुरुस्ती झालेली आहे का नाही ती. ओके. विद्यापीठाला तुम्हाला संपर्क साधण्याचं साधनच आहे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. ती तुम्ही दिलंच पाहिजे, अपडेट केलं पाहिजे जर अवेलेबल नसेल तर ऑलरेडी. नोंदणी कक्षाशी संपर्कासाठी दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी खालीलप्रमाणे आहे. आता प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला नोंदणी कक्षाशी संपर्क साधायचा आहे, तर त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल नंबर तसेच ईमेल आय डी ह्या स्क्रीनवर दिलेल्या ह्या नंबरवर फोन करायचं आहे आणि या खालच्या ईमेल आय डीवर मेल करायचा आहे. ठीक आहे. हे नंबर वगैरे वाचून घ्या आणि हे मेल पण वाचून घ्या. मेल मी सांगून टाकेन, reg.correction@ycmo.ac.in. दूरध्वनी क्रमांक पण सांगतो. जर नाशिकमध्ये युनिव्हर्सिटी आपले तर नाशिकचा STD कोड आहे, टेलिफोन कोड, STD कोड किंवा टेलिफोन कोड आहे नाशिकचा 0253 आणि दूरध्वनी क्रमांक आहे 2230-580 किंवा 2230-106 किंवा 2231-714 किंवा 2231-715
किंवा मोबाईल क्रमांक आहे 9307579874. दुसरा मोबाईल नंबर आहे 9307567182. तिसरा मोबाईल नंबर आहे 9272046725. ईमेल आय डी तर सांगितलेला आहे ऑलरेडी, reg.correction@ycmo.ec.in. तरी पदवी प्रमाणपत्रातील दुरुस्ती किंवा बदलासाठी विद्यार्थ्यांनी वरील प्रमाणे कार्यवाही दिनांक 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत करणे अपेक्षित आहे. तथापि कारवाई न केल्यास पदवी प्रमाणपत्रातील दुरुस्ती बदलासाठी विहित शुल्क आकारण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 25 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला वरचं काम करून घ्यायचं आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला शुल्क लागणार नाही. तारीख दिलेली आहे 25 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या पदवी प्रमाणपत्रातील किंवा तुमच्या स्टुडंट प्रोफाईलमधील माहिती 25 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्त करून घ्यायची आहे. नाहीतर पुन्हा 25 ऑक्टोबर नंतरही दुरुस्ती होते. 25 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती फ्रीमध्ये होते आणि 25 ऑक्टोबरच्या नंतर तुम्ही दुरुस्ती करायला गेला तर तुम्हाला 300 रुपये शुल्क लागणार आहे. किंवा जर वाढलं तर वाढलेलं शुल्क ती तुम्हाला घेतील वाढल्यानंतर. ठीक आहे. तर 25 ऑक्टोबरच्या अगोदर करून घ्या. 25 ऑक्टोबरपर्यंत करणार आलो तर पुन्हा शुल्क लावून सुद्धा करून देतात त्यांनी दुरुस्त. ओके. सोबत विहित नमुना अर्ज दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. परीक्षा नियंत्रक. प्रति माहे डिसेंबर 2023, जानेवारी 2024, मे जून 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या आपल्या अधीनस्थ असलेल्या अभ्यास केंद्रांना विद्यार्थ्यांशी संपर्क साधून वरील प्रमाणे कार्यवाही करण्यास अवगत करावे. ठीक आहे. नोंदणी कक्षाने विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाबाबत वरील प्रमाणे कार्यवाही दीक्षांत समारंभापूर्वी करावी ही विनंती. ठीक आहे. हे त्यांच्या कामाचं आहे. काही नमुना अर्ज आहे. सहपत्र क्रमांक 1 सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल दुरुस्ती बदल. ठीक आहे. विद्यार्थ्याचे नाव व संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, शिक्षण क्रमाचे नाव व संकेतांक, कायम नोंदणी क्रमांक, दिनांक. प्रति तुम्हाला अर्ज आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्तीबाबत ही अर्ज आहे. या अर्जामध्ये काय काय माहिती तुम्हाला विचारलेली आहे किंवा तुमचं कुठं कुठं चूक झालेलं आहे ते सर्व तुम्ही ह्याच्यामध्ये ही अर्ज पूर्ण भरायचा आहे. अगोदरची प्रिंटआउट काढून घ्या. कळालं का? होम पेजवर आहे ही पूर्ण PDF डाउनलोड करून घ्या. जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन प्रिंट करायला. प्रिंट केल्यानंतर ही जी सहपत्र नमुना आहे याला अलग बाजूला काढा. ठीक आहे. ही सहपत्र जी अर्जाचा नमुना आहे याला बाजूला काढा आणि सर्व माहिती भरा. तुमचं काय काय दुरुस्ती करायची भरा. व्यवस्थित भरून मग पुण्याला स्कॅन करा आणि मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा PC मध्ये सेव्ह करा आणि पुन्हा म्हणलेल्या ईमेल आय डीवर हे स्कॅन केलेलं हाताने लिहिलेला अर्ज, तसेच तुमचं नाव चुकले तर बरोबर नावाचं तुमचं 10वीचं मार्क मेमो, 12वीचं मार्क मेमो, TC, तुमचं आयडेंटिटी कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, असं काही तुमचं ओळखपत्राचं प्रूफ आणि तुमच्या नावात जिथं कुठं चुकलं, आईचं नाव चुकले तर 10वीच्या 12वीच्या मार्क मेमोवर तुमचं आईचं नाव असेल तर 10वीच्या 12वीचं मार्क मेमो त्याची स्कॅन केलेली कॉपी ह्या अर्जासोबतच स्कॅन करून दिलेल्या ईमेल आय डीवर सेंड करायच्या, अटॅचमेंट करून पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी हाताने लिहिलेला अर्जही तपासतील आणि ह्याच्यासोबत जिल्ह्याची जी तुम्ही डॉक्युमेंट आहेत ती पडताळणी करून तुम्हाला संपर्क साधून तुम्हाला दुरुस्ती करून देतील तुमच्या प्रोफाईलमध्ये. तसेच तुमच्या भविष्यातील जी कन्व्होकेशन सेरेमनी येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक दुरुस्ती करून मिळेल. त्याच्यासाठी लवकरात लवकर करून घ्या. हे सगळं करून घ्या. सगळी माहिती वाचून घ्या. आता व्हिडिओ मोठा होत आहे. ठीक आहे. हो का, मी म्हणलेल्यासारखं सोबत काय ते दिलं पण आहे, डॉक्युमेंटचं नाव पण दिलं आहे बरं का. वाचून घ्या. नाव दुरुस्तीसाठी साक्षांकित पुरावा सेल्फ अटेस्टेड द्यायचे बरं का. सेल्फ अटेस्टेड द्यायचं आहे, चालतं. ठीक आहे. नाव दुरुस्तीसाठी शाळा सोडल्याचा दाखला मी सांगितलं होतं आता तुम्हाला. 10वी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, 12वी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, मराठी इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणे अनिवार्य आहे. मराठी इंग्रजी नावानुसार तुम्हाला पुरावा जोडायचा आहे. ठीक आहे. आता तुमची TC 10वीची मराठीतूनच येते. मग तुम्ही जर मराठीतलं नाव चुकलं तर 10वीची मराठीतले TC जोडा, 7वीची मराठीतले TC जोडा. जिथं कुठं मराठीतलं नाव तुमचं करेक्ट आहे ती TC जोडून टाकायची. इंग्रजीतलं नाव चुकलेलं आहे तर 10वीचं गुणपत्रकावर इंग्रजीत राहतं, 12वीच्या गुणपत्रकावर इंग्रजीत राहतं.
मग 10वीचं 12वीचं कोणतेही मार्क मग अटॅचमेंटमध्ये जोडून टाकायचं. ठीक आहे ना. इथं सांगितलंय मराठी इंग्रजीनुसार पुरावा जोडायचे. पुन्हा TC सुद्धा जोडू शकता इंग्रजी नावासाठी. 12वीला TC तुम्हाला सायन्स वगैरे शिकला असाल तर 12वीची TC जी तुमची इंग्रजीतच दिली जाते शक्यतोवर, किंवा 10वीचा मार्क मग 12वीचा मार्क मग जोडू शकता. पुढे नाव बदलासाठी साक्षांकित पुरावा, राजपत्र गॅजेट म्हणतो आपण त्याला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मराठी इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणे अनिवार्य. आता काही महिलांचं असतं, महिलांचं काय राहतं की माहेरचं आडनाव असतं वेगळं असतं, तर सासरी आडनाव बदलतं. तर त्यांनी काय करायचं आहे, गॅजेट करून द्यायचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असाल, गावात राहत असाल तर ग्रामपंचायतमार्फत दिलं जाईल, आणि जर तुम्ही शहरात असाल तर तुम्हाला नगर परिषदमार्फत, नगरपालिकेमार्फत किंवा महानगरपालिकेमार्फत ज्या त्या अथॉरिटीमार्फत तुम्हाला दिलं जातं. तिथं संपर्क साधायचा आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. मग मॅरेज सर्टिफिकेटचा कालावधी असतो, तुम्ही लग्न झाल्यानंतर काही दिवसाच्या आत तुम्हाला घेणं गरजेचं असतं. तो कालावधी संपला असेल तर तुम्ही गॅजेटसुद्धा करून देऊ शकता. माहेरचं नाव ही होतं, सासरचं नाव ही आहे असं गॅजेटमध्ये नमूद करून द्यायचं. बस तो पुरावा आणून दिले की तुम्हाला नावात बदल करून मिळेल. महिलांसाठी स्पेशली गॅजेट अँड मॅरेज सर्टिफिकेट महिलांसाठी खूप कामाचं आहे. पुरुषाचं नाव तर काय बदलणार नाही, लग्न झाल्यावर बी बदलणार नाही, लग्नाच्या अगोदर बी बदलत नाही. म्हणजे लग्नाच्या अगोदरचं पुन्हा लग्न झाल्यावर पुरुषांचं नाव काही बदलत नाही. चूक असलं तर वरील पुरावे जोडायचं. महिलांचं नाव बदलतं म्हणून त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट द्यायचं आहे. पुढे फोटो स्वाक्षरी बदलासाठी साक्षांकित केलेले फोटो असलेले ओळखपत्र आणि फोटो व स्वाक्षरी नमुना अनिवार्य असेल. ठीक आहे, ओके. आता तुमचा फोटो जर चुकलेला असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला ओळखपत्र द्यायचं. आधार कार्ड दिलं तर चालेल, आधार कार्ड द्या, मतदान कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, चालतंय. फोटो ओळखपत्र द्यायचं ज्याच्यावर तुमचा फोटो आहे आणि नाव आहे असं तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता. किंवा कॉलेजचं ही देऊ शकता, ओळखपत्र बी देऊ शकता. सध्याच्या वर्षाचं 2024-25 वर्षामध्ये तुम्ही रेग्युलर कॉलेजला असाल तर तसं ओळख आयडेंटिटी कार्डसुद्धा तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकता. तसेच आता तुमचं जर फोटो चुकलेला आहे तर नवीन फोटो तुम्हाला जे अपलोड करायचा आहे तो फोटोसुद्धा तुम्हाला अटॅचमेंटमध्ये ईमेल करायचा आहे. नवीन सिग्नेचर करायचं तर अटॅचमेंटमध्ये कोऱ्या कागदावर, पांढऱ्या कागदावर सिग्नेचर करून तो नमुना तुम्हाला अटॅचमेंटमध्ये स्कॅन करून सेंड करायचा आहे. पुढे जन्मतारीख दुरुस्तीसाठी पुरावा, शाळा सोडल्याच्या मूळ प्रतीवरून पडताळणी करणे अनिवार्य असेल आणि या दाखल्यासाठी साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. ठीक आहे. तर तुम्ही जन्मतारीख चुकलेली असेल तर तुमचं 7वीची TC, 1लीची TC, 8वीची TC, 10वीची TC, कुठलीही कुठलीही TC ज्या TCवर तुमची जन्मतारीख बरोबर आहे ती TC द्यायचं आहे. नाही तर TCवरली चुकीची द्यायचा आणखी. ज्या TCवर तुमची जन्मतारीख बरोबर आहे तीच TCची तुम्हाला अटेस्टेड केलेली कॉपी अर्जासोबत सादर करायची आहे. ठीक आहे, चालेल. पुढचं जात दुरुस्तीसाठी पुरावा, जातीचे मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. आता तुम्हाला एखाद्याला कास्ट दुरुस्ती करायची असेल, ही शक्यतोवर कोणाला दुरुस्ती करायची गरज पडेल, जे लोक स्कॉलरशिप पाहिजे म्हणून अर्ज केलेले असतील ऑनलाईन अर्जामध्ये, तर अशा लोकांनी त्यांचे जर फॉर्म भरताना जर चुकलेली असेल कास्ट तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांचं जातीचं प्रमाणपत्र जे आहे अटेस्टेड केलेलं किंवा ओरिजिनलही केलं तर चालतंय. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करा, अवेलेबल नसेल तर झेरॉक्सला सेल्फ अटेस्टेड करा आणि ते स्कॅन करून अटॅचमेंटच्या स्वरूपात ईमेल करून द्या. ओके. तर मग ही जास्त करून कोण्या लोकांना कामाला येईल, ज्या लोकांचं स्कॉलरशिप करता तुम्ही अर्ज केला असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात फॉर्म भरताना स्कॉलरशिपला ओके केला असेल तर. ओके. तर आलं मित्रांनो सगळं. ही अनेक लोकांची अडचण आहे. तर तुमचे ज्या कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक ज्यांचं कोणाचं नाव चुकलेलं आहे, आईचं नाव चुकलेलं असेल, पुन्हा नंतर जन्मतारीख चुकलेली असेल, फोटो चुकलेला असेल, स्वाक्षरी चुकलेली असेल किंवा फोटो ओळखू येत नसेल, स्वाक्षरी ओळखू येत नसेल आणि तुम्हाला स्पष्ट फोटो स्पष्ट स्वाक्षरी असं सर्व पाहिजे असेल तर तुम्ही ती सर्व स्कॅन करून विहित नमुन्यात अर्ज करून हाताने अर्ज लिहायचा आहे आणि तो लिहिलेला अर्ज स्कॅन करून हे डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून
ईमेल करायचा आहे आणि जर शुल्क मागितलं तर शुल्क द्यायचं आहे, शुल्क मागण्यात गेलं तर शुल्क द्यायची गरज नाही. आणि ही सेंड केल्यानंतर तुम्हाला नोंदणी कक्षाच्या नंबरवर फोन करायचा आहे. शासकीय टायमामध्ये फोन करायचा आहे, रविवारी फोन करायचा नाही. ईमेल कधीही करू शकता, ईमेल कधीही करू शकता, फोनही कधीही करू शकता. पण त्यांनी रविवारी तिथं ऑफिसमध्ये असले तर फोन उचलतील तुमचा. फोनही करा, रविवारी असतील तर उचलतील त्यांनी. ठीक आहे, फोनही कधीही करू शकता. त्यांनी उचलेपर्यंत फोन करा, मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे, लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून आतापर्यंतचे दुरुस्ती करून मिळतील आणि पुढचे चुकीचे येणार नाहीत. पुढचे दुरुस्ती होऊनच येतील याच्या पुढचं हॉल तिकीट वगैरे सगळं. ठीक आहे मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये आपले व्हिडिओ बघतात आपले सगळे यूट्यूब फॅमिलीवाले मेंबर आपले, पर सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करत जावा. माझ्यातर्फे तुम्हाला गॅरंटी आहे माझी, ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेला तुम्हाला आनंदच होईल, फायदाच होईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा एकही पैशाचा सुद्धा नुकसान होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची तर व्हिडिओ येणार तर राहतीलच, कंटिन्यू येत राहतीलच. स्वामी रामानंद तीर्थ रेग्युलर स्वामी रामानंद तीर्थ रेग्युलर युनिव्हर्सिटीचे पण व्हिडिओ येतील. आणि भविष्यामध्ये MPSC, शिक्षक भरती, CTET, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, KVS NUS अशा संबंधित सुद्धा आपण डिजिटल व्हिडिओ बनवायचा तयारीत आहोत आपण. ती सुद्धा थोडा वेळ लागेल, त्याला थोडेसे फायनान्शियल अडचण असल्यामुळे थांबलेलं आहे ती काम. ती सुद्धा व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर. त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. आणि तुमच्या कामाचं नसेल व्हिडिओ तर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणा कोणी मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलेलं असेल त्याला तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही प्रोत्साहित करू शकता. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.